मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आपण राहिला चर्चेचा, त्याच्याकडे आपण लक्ष पूर्ण मी तासभर चर्चा ऐकतोय आणि एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष आपण वेधलं पाहिजे. जसं काँग्रेसचं, महाविकास आघाडीचं, विरोधकांचं ढळढळीत अपयश हे आहे, त्याचबरोबर महायुतीचं, देवेंद्रजींचं, अजितदादांचं, एकनाथ शिंदेंचं, या सरकारचं एका प्रकारे पुन्हा एकदा महाराष्ट्र, कारण एका अर्थाने मिनी निवडणूक आहे. आपण जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद या सगळ्या निवडणुकांना सामोरं जातोय आणि जवळपास प्रत्येक ठिकाणचा, मग मोठ्या शहरातला, मेट्रो शहरातला, 2-3 टायर शहरातला, गावातला, खेड्यातला हा माणूस या सगळ्या पुढच्या डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत मतदान करणार आहे. त्यामुळे एका अर्थाने ज्या पद्धतीचं यश पाहतंय हे लक्षात येतं. विरोधकांनी काही शेवटी बघा हे रडगाणं त्यांच्या काम आरोप म्हणून, पण देवेंद्रजींनी गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीचं काम केलंय, सरकार म्हणून ज्या पद्धतीचं काम आहे, त्या कामाला एका प्रकारे देवेंद्र कामाला दिलेली ही मोहर आहे, हे आपण निर्वातपणे मान्य केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीबद्दल बोलायचं तर देवेंद्रजींचं यशस्वी नेतृत्व आहे. रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे हे निवडणूक प्रभारी होते आहेत, या सगळ्याचे या दोघांनी एका प्रकारे केली रणनीती, देवेंद्रचं मार्गदर्शन, यातनं आज भारतीय जनता पार्टी केवळ नंबर 1 नाही तर घवघवीत 87% जास्त जागा भारतीय जनता पार्टी मिळतात. बरं, पिंपळनेरवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकलेला आहे. तिकडे धुळ्यामध्ये भाजप उमेदवारांना खातं उघडलेलं आहे. काही कल समोर येत आहेत, निकाल हाती येत आहेत. धुळ्यामध्ये भाजप नगराध्यक्ष पदाच्या योगिता चौरेंचा विजय झालेला आहे. तर तिकडे श्रीगोंद्यामध्ये नगराध्यक्षपदी भाजप उमेदवार विजयी झालेला आहे. भाजप सध्या आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपच्या सुनीता खेतमाळी यांचा विजय झालेला आहे. भाजपच्या सुनीता खेतमाळी यांचा मोठा विजय तिथे. तर तिकडे यवतमाळचे अपडेट आपण पाहूयात. यवतमाळमध्ये प्रियदर्शनी उईके या सध्या आघाडीवर आहेत. लोहामध्ये शरद पवार यांच्या पक्षानं खरं तर जोरदार मुसंडी मारलेली आहे. गंगापूरमध्ये प्रशांत बंब यांना हा मोठा धक्का मानला जातोय. यवतमाळमध्ये प्रियदर्शनी उईके सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी जल्लोष सुरू झालेला आहे. शरद पवार यांच्या पक्षानं मुसंडी मारली असेल तर तो तिथल्या चिखलीकरांसाठी हा मोठा धक्का आहे. कारण नाही प्रताप पाटील चिखलीकर अजित पवारांच्या गटात अजित पवारांकडे गेले, त्यामुळे त्यांना तिथं तो एक धक्का असू शकतो. ते आधी भाजपमध्ये होते, माझे खासदार होते, नंतर ते अजित पवारांकडे गेले मागच्या विधानसभा निवडणुकीला. दुसरं उमेदवाराचं नाव शरद पवार आहे. त्यांच्या उमेदवाराचं नाव आहे का? उमेदवाराचं नाव शरद पवार आहे. कुणाचं उमेदवार आहे तो? चिखलीकरांचा आहे. चिखलीकरांचाच आहे का? बरं, तो शरद पवारांचा योगायोग साधलेला दिसतो. एकत्र येण्याच्यासाठी लिटमस टेस्ट चालूच आहे सगळी. केशव उपाध्याय जे मगाशी बोलले त्याला थोडंसं एक वेगळं मी हे देतो, कारण ते तर बोलणारच आहेत, ते प्रवक्तेच आहेत पक्षाचे, त्यांची जबाबदारीच आहे नेतृत्वाचं यश वगैरे मांडण्याची. पण एक ट्रेंड नवीन, एक त्यांनी जसं नवीन गोष्ट राहिली म्हणून मांडली तशी मला एक मांडायची आहे. भाजपाने अतिशय व्यावसायिक पद्धतीने पक्ष वाढवला, अत्यंत प्रोफेशनल लेवलनी. त्यांनी काय केलंय की एखाद्या गावामध्ये कोणी किती का बदनाम असे ना, कुणाच्या पार्श्वभूमी कशी का असे ना, आता नाशिकमध्ये कुणाला पक्षात घेतलं, टीका झालीच ना, पण त्यांनी पर्वा नाही केली. भाजपाने पक्ष विस्तार करताना कसल्याही टीकेची पर्वा नाही केली की आम्ही कुणाला पक्षात घेतोय. त्याच्यामुळं जिथं विजयी होतोय तो त्या गावातल्या प्रभावशाली व्यक्तीचा कार्यकर्ता आहे किंवा तो स्वतः प्रभावशाली व्यक्ती आहे. त्यामुळं पर्यायच नाही, त्यांच्याशिवाय कोण विजयी होणार आहे. मग तोच ट्रेंड चालू आहे सध्या. सगळ्यात महत्वाचं केशवजींचं कौतुक केलं पाहिजे, म्हणजे ह्यांच्या सगळ्याच प्रवक्त्यांचं. पक्ष जेव्हा तो निर्णय घेतो तेव्हा डिफेंड करायला हे येतात बडे मुद्दे. ते अतिशय चांगल्या पद्धतीने डिफेंड कौतुक करायला पाहिजे. कोंडी सुद्धा होते, पण पक्ष मात्र थांबत नाही, कारण त्यांना माहित आहे हे लढायला आहेत पुढे. पण ठीक आहे, तर या सगळ्याचा परिणाम दिसतोय. म्हणजे भाजपनं ज्या प्रकारे नेत्यांची घाऊक प्रमाणामध्ये जी इन्कमिंग केलं, खाली प्रत्येक नगर परिषदेमध्ये आज त्याचा रिझल्ट दिसतो. बरं, एक मोठी बातमी. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवली, कारण भाजपचे 21ही नगरसेवक विजयी झालेले आहेत. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये भाजपनं एकहाती सत्ता प्राप्त केलेली आहे. भाजपचे 21 नगरसेवक विजयी झाले असल्याचं कळतंय. तर आपल्याकडे जे आकडे येत आहेत त्यानुसार आपण पुन्हा एकदा उजळणी करूया. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण नगर परिषद नगरपंचायत 13 आहेत. भाजपनं 3 जिंकल्यात, शिवसेनेकडे 5 आहेत, राष्ट्रवादीकडे 2, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 0, काँग्रेसकडे 1, शरद पवारांच्या पक्षाकडे 0, इतरांकडे जनसुराज्यला 2,
कोल्हापूरमधली ही परिस्थिती आहे. म्हणजे विरोधकांना केवळ एका जागेवर 13 पैकी फक्त एक जागा त्यांना जिंकता आलेली आहे कोल्हापूरमध्ये. तीच परिस्थिती नगर परिषद निवडणुकांमध्ये 11 वाजेपर्यंत जी आकडेवारी आहे ती आता तुम्ही सांगितली तर म्हणून भाजप 133 जागांवरती पुढे आहे. शिवसेना 46, राष्ट्रवादी काँग्रेस 34, काँग्रेस 29, उबाठा 6, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 8. तर आणखी काही कल निकाल हाती येत आहेत. आरमोरी नगर परिषदेमध्ये प्रभाग 1 मध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे. आरमोरीमध्ये प्रभाग 2 मध्ये देखील भाजपचेच उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग 1 मध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे तर प्रभाग 2 मध्ये भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. आरमोरीमध्ये भाजपला हे मोठं यश मिळालेलं आहे. आरमोरी नगर परिषदेमध्ये प्रभाग 1 मध्ये भाजपनं सध्या आघाडी घेतलेली आहे. तर प्रभाग 2 मध्ये पुण्यात सुद्धा पुण्यातले काय सांगूया आपण. पुण्यामध्ये सासवड नगर परिषदेमध्ये भाजपचा विजय झालाय. भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदी काके जगताप विजयी झाले. तर संजय जगताप यांनी नुकताच भाजपमध्ये तिथे प्रवेश केला होता. जेजुरीमध्ये निकाल आपल्या हाती आला. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी झालेले आहेत. तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती आहेत किंवा तिजोरी आमच्या नेत्याकडे आहे असे जे प्रचाराचा सुरू होता त्याचाही परिणाम झालेला दिसतो. हो, तिजोरीचाही परिणाम झालेला आहे आणि सगळ्यात नगर विकास खात्याचा परिणाम झालेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं की मी आहे त्याच्यामुळं काही पुढची 5 वर्ष विचार करण्याचे किंवा काळजी करण्याचं काही कारण नाहीये. यामध्ये नगर विकास खातं त्यांच्याकडे असताना जे कामं झाल्याचे जे फिगर्स दिसत आहेत की एवढा निधी दिला. विलासजी, याच्यात एक पाहण्यासारखी गोष्ट एक उदाहरणादाखल देतो की इतका प्रचंड भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहे. उदाहरण म्हणून नांदेडमध्ये मलनिस्सारणाची 329 कोटीची योजना महापालिकेने केली, नगर विकास खात्यानं 329 कोटीची. आणि एक शारदा कन्स्ट्रक्शन नावाचं त्याला दिलं. त्यानं 25-30 लोकांना खाली सबलेट केलं. तुम्ही माहिती घ्या त्याची. हा अंतिम आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही मांडलेला होता तिथं विषय. आणि अत्यंत बोगस काम पूर्ण शहर उकळून ठेवलं. अशा प्रकारचे बोगस कामं एक उदाहरण. असे महाराष्ट्रातले अनेक कामं मी तुम्हाला सांगू शकतो. माझ्याकडे त्याची ह्या सगळ्या मुद्द्यांवरती रान पेटवणं आणि आम्ही पेटवलं निश्चित पद्धतीनं. आम्ही लोकांपर्यंत हे मुद्दे घेऊन गेलो. आम्ही आता त्याचं चिंतन करू की हे सगळं सांगत असताना नेमकं या निवडणूक प्रक्रियेत आम्ही कुठे कमी पडतोय त्यावरती आम्ही चिंतन करू. पण हा भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा अगदी राष्ट्रवादीचा कोकाटेंचा असतील असे असंख्य मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो. पण निश्चित या निकालाबद्दल मी अभिनंदन या तिघांचं करणार ह्यासाठी नाही, कारण ही निवडणूक पारदर्शक आम्हाला वाटली नाही. बरं, ठीक आहे. तरी नाही लढायला काहीतरी पाहिजे ना. आपलं हेमलता ताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आता हा विजयी गुलाल उधळलेले सगळे सर हेमलता ताईंकडे जाण्याच्या रचना वैद्य आपल्या सोबत आहेत. रचना ताईंकडे एकदा जातो मी. 31 सेकंदाचा महत्वाचा विषय आहे की ज्या वेळेला राहुलजींच्यावरती शिक्षा ठोठावण्यात आली आणि सुनील केदार हे 2 विषय आहेत. त्यानंतर त्यांची तात्काळ त्यांना घरातनं बाहेर काढण्यात आलं आणि सुनील केदारांची आमदारकी रद्द झाली. मग तो न्याय विरोधकांना वेगळा, कायद्यासमोर सगळं समान असं संविधान म्हणत असेल तर तो कोकाटेंना न्याय का नाही, अजून त्यांना आमदारकीवरनं निलंबित का केलं नाही, याचं दोन्ही प्रवक्त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. खरं तर ठीक आहे, आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊ. पण आज आपण ह्या सगळ्या मुद्द्याबद्दल रचना वैद्य आपल्या सोबत आहेत. रचनाजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो. निकाल निश्चितपणे तुमच्यासाठी फार काही उत्साहवर्धक नाहीयेत, हार्ड लक म्हणूया. पण खरं तर आता ही वेळ आली असं वाटतंय, दोघांनी एकत्र यायला हवं. फार पानिपत होतं वेगवेगळे लढून. सगळ्यात प्रथम तर मी भाजपाने जी सेंच्युरी क्रॉस केलेली आहे त्यासाठी त्यांचं अभिनंदन व्यक्त करते.